हा एक असा टॉपिक आहे ह्याच्यावर कोणी जास्त बोलत नाही. बऱ्याच लोकांच्या बाबतीत ही घटना घडून गेलेली असते, तर त्यांच्या ओळखीच्यांच्या बाबतीत घटना घडून गेलेली असते. पण माझा प्रयत्न आहे की अजून तुमच्या बाबतीतसुद्धा अशा घटना घडू नये. मधमाशा, तुम्ही नाव ऐकलंच असेल, मधमाशा हनी बीज. तर माझ्या पाठीमागे कातळ वगैरे दिसतंय, डोंगर दगड. तर ट्रेकवर सह्याद्रीत काय असतं की आग्यामोहळ नावाची मधमाशी असते. अत्यंत घातक अशी, म्हणजे नावच तिचं आग्यामोहळ आहे. ही चावल्याने, म्हणजे ही पूर्ण झुंड, त्यांचा जो जथ्था असतो, थवा असतो, जे काय बोलाल ते, पूर्ण जेव्हा अटॅक होतो माणूस मरूसुद्धा शकतो, एवढं वेनमस असतं ते. की ट्रेकला जाताना बॉडी स्प्रे असेल किंवा बॉडी लोशन असेल, स्किन क्रीम असेल, काही लावू नका. जावा, टॅन झालात तर झालात, टोपी आहे, फुल हाताचे कपडे घाला. आणि मधमाशा चावू नये यासाठी काय करावं, याच्यासाठी असं काही ठोस उपाय सांगता येत नाही. पण मी माझ्या सिनियर्स जे ट्रेकर्स आहेत, सिनियर्सकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. की समजा एखादी माशी आली तर तिला असं झटकू नये, किंवा त्यांना असं वाटतं की बाबा आपल्यावर अटॅक झाला आहे, मग ते फेरोमोन, एक त्यांचं एक पदार्थ असतो, ते डंक केला तर त्या 2-3 सेकंदात हजारो माशा येतात. तर तो त्यांना मेसेज जातो कसा, की ते आपल्या अंगाला जेव्हा एक माशी चावून जाते, त्यांची सैनिक माशी असेल, तेव्हा त्या वासाने, जो आपल्याला वास येत नाही त्याला ते फेरोमॉन म्हणतात बहुतेक, तर त्या सुगंधाने त्या येतात आणि त्याच व्यक्तीला जास्त चावतात. म्हणून तुम्ही बघा, ग्रुप जेव्हा मधमाशांचा अटॅक येतो तेव्हा 1 ते 2 जणांना मधमाशा जास्त चावतात. तर निसर्गात कुठेही फिरताना तुम्ही ही काळजी नक्की घ्या. तुम्ही सुद्धा ट्रेकला जाल तर प्लीज कृपा करून बॉडी स्प्रे, जसं काही सुगंधित द्रव्य असेल, बॉडी लोशन असेल, मच्छरांचं काहीतरी ओडोमॉस असेल, काहीच यूज करायचं नाही आहे. तुम्ही एका जणाच्या चुकीमुळे पूर्ण ग्रुपला धोक्यात घालू. आणि मधमाशी आली, एखादी दिसली तर शांत राहा. जर चुकून समजा अटॅक झालाच, आपण त्याला काही करू शकत नाही. तर असं म्हणतात की काहीतरी असं स्वतःला प्रोटेक्ट करून उलटा पडून राहा, जास्त हालचाल करू नका. म्हणजे जिथे तुम्हाला हजारो माशा एकत्र चावणार असतील, तिथे 10-12 माशा चावून तुम्हाला निघून जातील. जर तुम्ही शांत राहिलात तर शांतपणे तिथून एस्केप व्हा, हळूहळू निघा, आणि थोडंफार प्रमाणात हे तुम्हाला प्रोटेक्ट करेल. तुम्हाला सुद्धा याबद्दल काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की आम्हाला कळवा, जेणेकरून अजून लोक अवेअर होतील आणि ही मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.